तर पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्यांची नमो ॲपवरून मागवलेली मतं आणि केलेला सर्वे मॅनेज असल्याचा आरोप मायावतींनी केला। देशातली 90% जनता बँकांसमोर रांगेत असल्यावर या सर्वेत ती सहभागी होण्याची किती शक्यता आहे असा सवाल मायावतींनी विचारलाय। काळ्या पैशांवर नोटाबंदी करून सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला 93% भारतीयांनी साथ दिल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेबसाईटवर करण्यात आला आहे। यामध्ये 2% नागरिकांनी या निर्णयाला विरोध करणारं मत नोंदवलंय। नमो ॲपवर 5 लाख लोकांनी आपली मतं मांडल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेबसाईटवरून करण्यात आलाय। यापैकी 93% लोकांनी नोटाबंदीच्या बाजूने तर 2% लोकांनी विरोधात आपली मतं मांडली आहेत। या सर्वेक्षणात प्रत्येक मिनिटाला 400 पेक्षा अधिक उत्तरं प्राप्त झाली असंही या वेबसाईटवरच्या इन्फोग्राफिकमध्ये सांगण्यात आलं आहे। जगभरात विविध ठिकाणच्या 2000 नागरिकांनी सर्वेक्षणात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत। यापैकी 93% भारतीय आहेत। सरकारचं हे पाऊल काळा पैसा रोखू शकेल असं 90%पेक्षा जास्त उत्तर देणाऱ्या लोकांना वाटतंय। यासाठी 4 स्टारवर रेटिंग देखील देण्यात आलं आहे। जो कल मीडिया में सेंट्रल गवर्नमेंट के नोटबंदी को लेकर जो सर्वे दिखाया गया है कि 90% लोग 92% लोग सरकार के इस फैसले के साथ है। ये जो सर्वे है ये प्रायोजित है, मैनेज किया हुआ है और इसमें बिल्कुल भी सच्चाई नहीं है और ये मैं आपको फर्जी है ये सर्वे। तो पूरे देश के अंदर 90 से लेकर 95% जनता जो अभी भी आसमान के नीचे लाइन पे खड़ी हो जाती है और रास्ते खड़ी हो जाती है, तो 90% लोगों ने इनके पक्ष में तो कैसे समर्थन दे दिया है कि इनके इस फैसले से सहमत है। ये बिल्कुल गलत है और फर्जी है, ये प्रायोजित है। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।